नमस्कार. नमस्कार आ, नमस्कार. नाव श्रीराम देवारी. श्रीराम देवारे. देवारे. गाव चे जे सोल्युशन वापरले हा. त्यामध्ये आपण याच्यावरती आता पहिला फवारणीसाठी काय घेतलं होतं आपण? हे पहिल्या फवारणीसाठी मेगा फॉल मेगाफॉल घेतलं. म्हणजे फुलं यायच्या आधी आपण मेगाफॉलची फवारणी केली होती. मेगा फॉल घेतलं होतं पहिलं हा. याच्या अगोदर. आणि बरं मेगाफॉल घेतल्याच्या नंतर तुम्हाला मध्ये रिझल्ट चांगल्या पद्धतीने दिसला का नाही? नाही, नंबर एक नंबर एक हा? नंबर एक नंबर एक नंबर 1 रिझल्ट दिसला. नंबर एक. बर बर. आणि ज्यावेळेस नेमकंच एक एक फुल चालू झालं होतं त्यावेळेस कुठला फवारा घेतला तुम्ही? त्यावेळेस म्हणजे MC सेट. MC सेट. त्यावेळेस MC सेटचा घेतला. हा हा. बरं MC सेट घेतल्याच्या बाद तुम्हाला फुलांची संख्या वाढली का म्हणजे जशी होती तशीच राहिली? नाही, फुलाची संख्या वाढली आणि एकदम म्हणजे अशी वाढता 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 वाढली. नंबर एक वाढलं ते. बर बर बर. हा, हा. आणि फुलगळ झाली का? नाही, फुलगळ थांबली ना. ते फुलगळ थांबली. म्हणून शेंगा अशा आहेत ना. हा हा हा. हा, हा. आणि फुलांचं पापडीमध्ये रूपांतर बी चांगल्या पद्धतीने झालं. पापडींचं बी झालं आणि लांब शेंग लांबी आहे आणि चार चार सोले प्रत्येक याच्यात आहेत. 4 सोले आहेत हा, प्रत्येकीच्यात. हा, हा. याच्यानंतर जे आपण तिसरा फवारा घेतला होता म्हणजे पहिला मेगाफॉल घेतला, दुसरा MC सेट घेतला हा. आणि तिसरा कुठला घेतला होता आपण मग भाऊ? इल्डोफॉन. इल्डॉन. इल्डॉन इल्डॉन. इल्डॉन. आणि त्यामध्ये दुसरं काय होतं? दुसरा एक ते त्याच्यामध्ये आपलं होतं हे ओपीफॉल. ओफिपॉल ओफिपॉल. बर बर बर. इल्डॉन आणि ओपीफॉल घेतल्यामुळे तुम्हाला काय फरक दिसते याच्यामध्ये? फरक म्हणजे शेंग जाड वाटा लागली. अ? शेंगाची साईज जाड वाटा लागली आणि म्हणजे लंबी वाटा लागली. शेंगाची साईज जाड आणि लंबी, हा, दाण्याची आणि साईज मोठी आली. मोठी आलेली आणि पुन्हा हे कुठं अशी हे झाली नाही, पिवळी गिवळी काही झाली नाही. नाही नाही, म्हणजे कुठं पिवळी बी पडली नाही. नाही कुठं पिवळी आणि गिवळी मला एक काही सांगा, तुमच्या इथं बऱ्याच तुरीचे प्लॉट आहेत. झाली. हो, लय आहेत. लोकांच्या तुलनेत तुमच्या तुरीमध्ये काय बदल आहे? नाही, बदल आता काय कसा बदल हे पण हे नंबर एक वाटा लागली. आता बदल म्हणजे वाढल्याच आमच्या इकडे तुरी सगळ्या. असं का? हा. आणि लोकांच्या तुरीला एवढा माल आहे का? आणि माझी बी तिकडे 2-4 एकर तूर हे तर ती मी दुसरं घेतलं तर त्याच्यात बी तसंच झालं. असं का? असं का? हा, हा, हा. मग हे घेतल्यामुळे तुम्हाला एकंदर एकर नंबर एक वाटली मला. असं का? असं का? असं का? म्हणजे 100% वाढल. उत्पन्न वाढणारचे 8 एकर तूर याचं इथं काय काय असं का? वाढाल असे हे कारण की आता तर नंबर एक वाटा लागली. हो, हो, आता हो, याच्या हो. पुढे काय सांगावं पण शेंग हो नाही, निबर आता काय झाली. एकंदरीत शेंगाच निबर झाल्याच्या नंतर याच्यानंतर तर काय कुठला प्रॉब्लेम येणारच नाही. शेंग निबर गिबर आता सग झाली. हो, एक मिनिट झाड दाखवा एकदा हा, वरती. हे काय? आता हे नंबर एक झाले. आता हे काय काय होणार नाही असं असं वाटते पण आता काय धुई गिवीचा डबल येईल असं येईल तर काय नाही नाही नाही, आता याच्यानंतर धुईचा असर बी येणार नाही. आता हे असं झालंय रे. हो, शेंगाची साईज बी चांगली आहे शेंगाची साईज बी चांगली आहे, सगळं आहे. आणि परिपक्वता बी चांगल्या पद्धतीने आहे. चांगली आणि विशेष म्हणजे 4 सोले. हा 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 हा, हा. बरोबर. आता इथे 4 सोल्याशिवाय हेच नाही. हा 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 हा, बरोबर आहे, बरोबर. चांगले वाटले मला तिन्ही हेराटे म्हणजे औषधं चांगले एकदम नंबर एक वाटली. ठीक आहे ठीक आहे सर. हो सर.